मराठा आरक्षण आंदोलन से जुड़ी एक बड़ी और चौंकाने वाली खबर सामने आई है। राजनीतिक गलियारों में इस वक्त एक ऑडियो क्लिप ने जबरदस्त हलचल मचा दी है। सूत्रों से मिली जानकारी के अनुसार मनोज जरांगे के करीबी सहयोगी गंगाधर कालकुटे को जान से मारने की धमकी मिली है। बताया जा रहा है कि एक अज्ञात व्यक्ति ने फोन पर धमकी देते हुए साफ कहा कि संतोष भैया के बाद अगला नंबर तेरा है। इस धमकी के बाद कालकुटे के समर्थकों में भय और नाराजगी का माहौल है। पुलिस ने इस पूरे मामले की प्राथमिक जांच शुरू कर दी है। हालांकि नागपुर समय इस ऑडियो क्लिप की सत्यता की पुष्टि नहीं करता। हाल अब सबकी नजर इस बात पर है कि मराठा आंदोलन के कार्यकर्ता और नेता इस धमकी को कितनी गंभीरता से लेते हैं। गौर से सुनिए यह ऑडियो क्लिप। यारवाळी ठोकतो का नाही बघ। अरे मला मारशील तू संतोष भाई सारखं तुला सुपारी दिली दिसती म्हणूनच म्हणले मी मलाच मारणार आहे। तुमचा प्लॅनच होता मला मारायचा। नंबर होता संतोष भाईचा, तुझा तर दुसरा नंबर होता मारायला। हो ना, माझा त्याच्यानंतर माझाच नंबर होता ना। तू म्हणला ना तुझाच नंबर होता, माझा नव्हता। माझा होता ना, तुझ्या हाताने होता का कुणाला सुपारी दिली काय माहिती, पण माझाच नंबर होता ना। माझ्या हाताने नाही सुपारी दिलेली। ठीक आहे, उद्या ये, कुठं भेटायचं मला मारायला येतो। हा मी येतो कुठे ती तू ये परळी मध्ये ये, चल परत येतो। हा तू कायला आधी म्हणला इथं वांगी ते इथलं बीड तालुक्यातलं गाव सांग। परळी मध्ये खरं नाव सांग, येतो का नाही बघ। खरं नाव सांग, मी परत येतो। हा पहिला कार्यालय माहित नाही का तुला धनंजय मुंड्याचं? तिथं ये, तिथं येऊ का कार्यालयात? तिथं येतो। एकटा ये, तू एकटाच येतो रे बाबा, एकटाच येणार। येऊ दे त्याला। किती हो येतो, फक्त सकाळी फोन चालू ठेव तुझा। किती वाजता येतो? हो सकाळी पान चालू ठेवू, रातच्या दारू पिऊन नको हे करू। मी 12 वाजता फोन उचलतो म्हणजे मी रातचं का असं काय मूत केलेला नाही गुढीचा, दारू नाही प्यायला मी। हे कळतं तुझ्या बोलण्यावर, तुझी भाषा वापरून। आम्हाला 10 शिवाय देऊ अजून तू। पाटलाला देऊ नको, फक्त तुला विनंती। पाटलाला देऊ नको म्हणजे? हा, जरांगे पाटलाला शिवाय देऊ नको तू। मला आमच्या धनंजय मुंड्याला, आमचा ज्या निषेध करता तुम्ही आमच्या धनंजय मुंड्याला बदनाम करता। जे निषेध करते त्याचा तुम्ही बी केलाय निषेध, आम्ही काय म्हणलो का?